नमस्कार. सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज इथं बघा, सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये माझी देवपूजा झालेली आहे, सूर्य उदयापूर्वी. कारण आज रथसप्तमी आहे, तर मी सकाळी लवकर उठले आणि पहिल्यांदा सगळं आवरून देवपूजा करून घेतली. आणि उगवत्या सूर्याला आज आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे, तर इथं अर्घ्य देण्याची तयारी मी आता करत आहे. तर इथं तांब्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता आणि एक फूल आपल्याला घालायचं आहे आणि ते सूर्यदेवांना आपल्याला जल देताना अर्पण करायचं आहे. तर इथं तांब्यामध्ये जल घेऊन मी टेरेसवर आलेली आहे. पण मी टेरेसवर आल्यावरती आणखीन काही सूर्योदय झालेला नव्हता. पण आता अवघ्या 1 मिनिटातच सूर्योदय होणार होता. तर इथं बघा तुम्ही, आकाशामध्ये किती छान सुंदर अशी लालिमा झालेली आहे. एकदम छान असा अरुणोदय म्हणतात ना, जो सूर्यदेवांचे सारथी आहेत ते रथ घेऊनच येत आहेत. तर किती सुंदर लालिमा झालेली आहे आणि अवघ्या 1 मिनिटातच सूर्योदय झालेला आहे. तर तुम्ही सर्वांनी सूर्यनारायणाचं छान असं दर्शन घ्या. आज रथसप्तमी निमित्त छान असं सूर्यदेवाचं दर्शन घ्या. आज मी असं मस्त सूर्योदय पाहिलेला आहे आणि असं उगवत्या सूर्यालाच आज आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. तर कॅमेरामधून ना इथं सूर्य थोडासा पांढरा तरी दिसतोय, पण असं उघड्या डोळ्यांनी ना पूर्ण लाल लाल एकदम सूर्यदेव दिसत होते. तर इथं मी सूर्यदेवांना अर्घ्य दिलं आणि त्यानंतर मग खाली येऊन सूर्यदेवांची आपल्या 7 धान्यांसोबत पूजा पण करायची आहे. तर सकाळी सकाळी असं उगवत्या सूर्याला अर्घ्य दिलं आणि सूर्यनारायणांचा मी आशीर्वाद घेतला. तुम्हाला माहिती आहे का, आपण रथसप्तमी का साजरी करतो? ती का बरं साजरी केली जाते? कारण रथसप्तमी सूर्यदेवतेच्या जन्मदिवसानिमित्त साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म माघ शुक्ल सप्तमीला झाला आहे. सूर्य हे भगवान विष्णूंचंच एक रूप आहेत. या दिवशी सूर्यानं आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून जगाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली. सूर्य उत्तरायणात उत्तर दिशेने मार्गक्रमण करतो. त्यामुळे वसंत ऋतूची सुरुवात होते आणि तापमान वाढते आणि आपली थंडी पण संपते. हा सण सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साजरा केला जातो. शिवाय आपण मकर संक्रांतीपासून सुरू केलेला हळदी कुंकाचा कार्यक्रमाचा शेवटही याच दिवसापासून होतो. तर इथं मी आता बघा, छान अशी सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी 7 कुंभ घेतलेले आहेत किंवा 7 सुगड म्हणू शकता. तर ह्या 7 सुगडांमध्ये ना मी 7 प्रकारचे धान्य घेतलेले आहेत आणि या दिवशी आपल्याला रथात बसलेल्या सूर्याचीच पूजा करायची आहे. आणि माझ्याकडे बघा हे असं रांगोळीचा साचा आहे. तुमच्याकडे जर फोटो असेल रथात बसलेल्या सूर्याचा किंवा काहीतरी मूर्ती वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यासोबत ही पूजा करू शकता. पण माझ्याकडे काही फोटो वगैरे नाहीये रथात बसलेल्या सूर्यदेवांचा, पण असे रांगोळीचा साचा आहे. तर मग मी ती रांगोळी छान अशी काढली आणि मग सूर्यदेवांची मस्त अशी पूजा केलेली आहे. तर आपल्याला काय करायचंय, सूर्यदेवांचं रथात बसलेलं असं चित्र काढू शकता तुम्ही. तुमच्याकडे जर फोटो नसेल तर, किंवा अशी रांगोळी पण काढू शकता. बस आपल्याला रथात बसलेल्या सूर्यांचंच या दिवशी पूजा करायची असते. आणि त्यानंतर हे 7 कुंभांच्या आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि 7 कुंभ घेऊन 8व्या आपल्याला ना पांढरे तीळ घ्यायचे आहेत. या दिवशी आपल्याला पांढऱ्या तिळाला पण खूप विशेष महत्व आहे. त्यामुळे आपल्याला पूजेमध्ये तीळ पण वापरायचे आहेत. तर इथं मी सूर्यदेवांची छान अशी पूजा करून घेतलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, रथसप्तमीचा मुख्य उद्देश काय आहे तो? रथसप्तमीचा मुख्य उद्देशच सूर्यदेवतेची उपासना करून आरोग्य, सुख, समृद्धी आणि आपण केलेल्या पापापासून मुक्ती मिळवणे हा आहे. सूर्य हा जीवनाचा मूळ स्तोत्र आहे, ग्रहांचा राजा आहे. या दिवशी पूजन केल्याने आपल्याला कुंडलीतील सूर्याशी संबंधित सर्व दोष दूर होतात, रोगापासून मुक्ती मिळते, जीवनात पैसा, संपत्ती आणि संततीशी संबंधित समस्या दूर होतात. 7 या अंकाचे खूप खूप विशेष महत्व आहे. सूर्याच्या रथाला 7 घोडे किंवा सप्तलोक किंवा 7 वार दर्शवतात आणि 12 चाके 12 राशी दर्शवत असतात. या दिवशी सूर्यनाडी नाही जागृत होते, सात्विकता वाढते आणि चैतन्य मिळते. ज्योतिषशास्त्रात सूर्य सकारात्मकता आणि कीर्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती देतो. हा सण वाढत्या तापमानाचा दर्शक असून शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आणतो. दान, जप आणि अनुष्ठान केल्यास 100 पटीने अधिक फळ मिळते. रथसप्तमीची पूजा आपण सकाळ सकाळी केली ना, तर सूर्यदेवांची 12 नावे आणि 12 सूर्य नमस्कार ही आपल्याला घालण्याबाबत सांगितले जाते. आणि तसंच या दिवशी आपण दूधही उतू घालवतो. तर अशी छोटीशी साधी सोपी सूर्यनारायणांची आपल्याला पूजा करायची आहे. तर इथं माझी संपूर्ण पूजा आता संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर आज आपल्याला दूध उतू घालवायचं आहे. आणि दूध उतू घालवताना पण आपल्याला काय करायचंय, आपल्याला ना एक सुगड घ्यायचं आहे आणि त्या सुगडामध्ये ना दूध घ्यायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं, आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची, तांदूळ टाकायचे आणि तीळ पण टाकायचे आहेत पांढरे.
तर इथे माझ्याकडे ना समिधा ठेवलेल्या होत्या. 5 झाडांच्या त्या 5 समिधा आहेत आणि माझ्याकडे ते शेणाच्या गौऱ्या पण होत्या. तर ते पण गाईच्या शेणाच्या होत्या. तर मी हे सर्व ना एका छान असं हवनकुंडासारखं माझ्याकडे एक लोखंडी कढई आहे. तर त्यात मी सर्व हे व्यवस्थित घातलं आणि छान असं कापूर टाकून त्याला पेटवलं आणि मग ते सुगड त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर मी काय केलंय उत्तरेकडे त्याचं थोडंसं झुकतं माप केलेलं आहे. कारण या दिवशी आपल्याला ना उत्तरेकडे दूध उतू घालवायचं असतं. कारण सूर्य हे उत्तरेकडे आपला रथ वळवतात आणि असं म्हणतात की उत्तरेकडे दूध उतू घालवल्याने उत्तर आपली प्रगती होत असते आणि पूर्वेकडे पण दूध उतू घालणं तेवढंच शुभ मानलं जातं. या दिवशी अग्निदेवाला आपल्याला हे दूध अर्पण करायचं असतं. त्यामुळे आपण आज दूध उतू घालवत असतो. तर इथे बघा मी उत्तरेकडे थोडासा हे सुगड ना लोटवलेलं होतं. पण देवाची इच्छा काही वेगळीच होती. तर ते ना अग्नी वाढल्यामुळे थोडंसं हललं आणि ते पूर्वेकडे दूध उतू गेलं. तर मी वाचलं तर ही खूप खूप शुभ आहे की आपलं पूर्वेकडे दूध उतू जातं. तर अशा प्रकारे बघा अग्निदेवांना मी दूध अर्पण केलेलं आहे, दूध उतू घालवलेलं आहे. एरवी आपण लेडीजना दूध उतू घालवलं तर हळहळ व्यक्त करतो. पण या दिवशी आपल्याला आवर्जून आपण दूध उतू घालवत असतो आणि अग्निदेवांनाही आपण हे दूध अर्पण करत असतो आणि सूर्यनारायणांचं नामस्मरण करत करत आपल्याला हे दूध उतू घालवायचं असतं. तर अशा प्रकारे ही रथसप्तमी आपण साजरी करायची आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांचे मंत्र, स्तोत्र बोलायचे आहेत. आपल्या नित्यसेवेमध्ये आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच, सूर्य अष्टोत्तर शतनामावली हे सर्व आहेत. तर आज रथसप्तमी निमित्त सकाळी सकाळीच खूप छान सुंदर अशी पूजा, अर्चना, वाचन सर्व काही उरकलेलं आहे आणि खूप छान अशी पूजा पण झालेली आहे सूर्यदेवांची. दरवर्षी मी रथसप्तमी निमित्त अशी सूर्यनारायणांची पूजा करत असते. तर अशा पूजा अर्चना केल्याने आपण त्या देवाविषयी एक कृतज्ञता व्यक्त करत असतो. सूर्यदेव हे आपल्या संपूर्ण पृथ्वीचा प्रमुख स्तोत्र आहेत, ऊर्जेचा प्रमुख स्तोत्र आहे. त्यांच्यापासूनच ही सर्व जीवनशैली चालते आणि सूर्यनारायण असेच एकच देव आहेत ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकतो. तर आज त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता. तर अशी छोटीशी सेवा सूर्यदेवांनी माझ्याकडून करून घेतली. त्याबद्दल मी खरंच त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि आजचा असा छोटासा व्हिडिओ होता आपला पूजेविषयीचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.